पहिला चेंडू तडम्यांच्या गलीमध्ये खेळलाय, मिस फील्ड होते त्या ठिकाणी. एक संधी तर निर्माण झाली होती कॅच पकडण्याची, परंतु मात्र स्फूर्ती चतुराई त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही क्षेत्ररक्षकाकडून. आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा. वैयक्तिक खातं खोललं जाते, संघाची धावसंख्या देखील खोलली जाते आणि संघाची धावसंख्या खोलत असताना आपण पाहतोय या ठिकाणी धावफलकावरती बिनबाद 2. आपण काय दृश्य पाहतोय या फायनलच्या सामन्याच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शानदार छायाचित्र आपल्याला टिपण्यात पाहायला मिळते या ठिकाणी आमचे नक्कीच. परंतु एकदा आपण पाहतो या ठिकाणी शानदार प्ले कट केलं होतं, स्टेप अप केलं होतं आणि स्टेप अप करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव काढली जाईल की नाही आणि काढत असताना आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच 2 धावा. नक्कीच आमच्या रवळगावचे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, आजी माजी सदस्य, सरपंच नक्कीच आमच्या झाडाच्या सावली खाली मात्र नक्कीच मॅचचा आनंद घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच त्यांचे देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहेत. त्याच्यानंतर आमचे नक्कीच आमचे परम मित्र बघायला गेलं तर हरिभाऊ सीतन आणि पिंटू बाबा यांचे देखील आगमन होते. नक्कीच त्यांचे देखील आमच्या फॅमिली बॉयज रवळगाव गोर कमिटीच्या माध्यमातून सरस स्वागत आहे. परंतु चेंडू सिम्मारे सापलीकडे 4 रन. शानदार फलंदाजी करत असताना मात्र रवळगाव या संघाच्या जर बघायला गेलं तर आपल्या घरच्या मैदानावरती नक्कीच प्रेक्षकांची गर्दी वाढते या ठिकाणी. कालच्या सामन्यात काय चुरशीचा पाहायला मिळाला होता, लढत काय पाहायला मिळालं होतं या सामन्यामध्ये. सगळं झोकून दिलं होतं या ठिकाणी. मात्र एक चेंडू 2 धाव लागत होते आपल्या पॉल फायनलच्या सामन्यामध्ये धुमोडीकरांना. मात्र काय गोलंदाजी केली होती आणि निर्धाव करत असताना 1 धावीने सामना जिंकला होता. मित्रांनो एक एक धाव आपल्याला नक्कीच मायने ठेवावी लागते. पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतोय. एकदा फायनलच्या क्षेत्रामध्ये मोडलाय त्या ठिकाणी पाठलाग केला तर जातोय दीप, थोडासा चोर केलेला फटका. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते या ठिकाणी. बघायला गेलं तर संपत आणि दीपक यांची जोडी मैदानाच्या आत जमते रवळगावकरांची आणि रवळगावकरांची मात्र नक्की टॉस अस्वलीपाडा या संघाने जिंकला होता आणि जिंकून मात्र सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. निर्णय कुठेतरी चुकतोय की काय, परंतु मात्र लाजबाब फलंदाजी पाहायला मिळते रवळगावकरांची. शानदार परफॉर्मन्स दाखवत असताना अजूनही मात्र सामना करण्यासाठी तयार आहेत. ऑन साईडला प्रत्येकदा मला पाठीमागे एक्सप्रेस काय चपळाई तर पाहायला मिळाली नाही, ती मात्र नक्कीच अस्वलीपाडा या संघाकडे. बघायला गेलं तर अस्वलीपाडा या संघाने विळवंडी या संघाला पराभूत केलं होतं आणि पराभूत करत असताना मात्र अंतिम 8 मध्ये प्रवेश करत असताना आजच्या दिवसातील जर बघायला गेला तर मित्रांनो हा 4था सामना आणि 4था सामना होत असल्यानं आपण पाहतोय एक चुरशीची लढत संजय प्रत्येकदा मार्गस्थी होते. ऑन साईडला लाजवाब फटका फिर परत एकदा पाहायला मिळतोय, तेज रफ्तारच्या गतीने जातोय, चेंडू स्किट होतोय, 4 रन. षटक संपते मित्रांनो. या ठिकाणी पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी रवळगावकरांची धावसंख्या बिनबाद 15. 15 धावसंख्या, 15 धावसंख्या, 15च्या सरासरीने धावसंख्या जर बनवली गेली तर मोठं टार्गेट होऊ शकते या ठिकाणी. प्रति युवराज येतोय, धावसंख्या तर मोठी बनवावी लागेल कारण अस्वलीपाडा या संघाकडे विस्फोटक फलंदाज आहेत आणि फलंदाज होत असल्याने थोडंसं वातावरण जे उष्णता आहे ते थोडंसं दमट वातावरण. आता मात्र एक हलकीशी झळक आपल्याला हवेची पाहायला मिळाली या मैदानाच्या आत. त्यात आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहू शकाल की देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना शानदार गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहू शकाल की ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर आमच्या आळंदी डॅमवरती जे प्रेक्षक बसले त्यांच्या देखील अप्रतिम दृश्य पाहायला मिळतोय या ठिकाणी. हो काय एफर्ट पाहायला मिळतोय, सुंदर झेल पकडला जातोय, विकेट नंबर 1 पहिला झटका लागतोय तो मात्र या ठिकाणी दीपक भाऊच्या स्वरूपात मात्र पहिला विकेट पाहायला मिळतोय, पहिला मोठा झटका लागतोय रवळगावकरांना. तत्पुरते आपण पाहतोय आळंदी डॅमवरती जे आमचे प्रेक्षक बसले त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर आमचे जे ऑन साईडला जे स्कोरलेगच्या बाजूने आमचे प्रेक्षक बसलेत आमच्या रवळगावचे ज्येष्ठ नागरिक, आजी माजी सदस्य, सरपंच नक्कीच त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करतोय कारण आपल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या जरिये शानदार आपलं दृश्य ह्या ठिकाणी आपल्याला फॅमिली बॉयज रवळगावच्या मैदानावरती पाहायला मिळतंय. प्रेक्षक देखील खुश आहेत, प्रेक्षक नक्कीच पैसा वसूल होतोय आणि पैसा वसूल होत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा मॅचकडे जाऊया. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी नाना.
परत एकदा सन्मान देऊन खेळायला सिद्ध नाही, परंतु डेप एक्स्ट्रा कवरच्या रिजनमध्ये मोडलाय. पाठीमागे 163 आहे. एक धाव काढली जाते. पार्टनरशिप जमावी लागेल कारण दीपक विस्फोटक फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र ही मात्र नक्कीच रणनीतीच्या मुताबिक फलंदाजी करावी लागेल. ह्या ठिकाणी जर बघायला तर संपत हा एक विस्फोटक फलंदाज, परंतु असुलीपाडा या संघाकडून जर बघायला तर संपत यांची विकेट काढली जाईल का पाहायचे. सन्मान देऊन थर्डमॅन यावेळी देखील एफर्ट लावली होती, परंतु मात्र 1 सेकंदाचा फरक राहिला त्या ठिकाणी. 1 इंचचा फरक राहिला. थोडंसं एक पाऊल पुढे आला असता झोकून दिलं असतं तर नक्कीच कॅच सफल झाला असता, परंतु मात्र असफल झाल्याने मात्र एक जीवनदान तर मिळते या ठिकाणी संपत भाऊ यांना, परंतु एक धाव तर रोखू शकले नाही. एक धाव येत नसतं कारण आपण पाहतोय धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती मात्र 1 गडी बाद 17 धावसंख्या. फायनलचा सामना ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नक्कीच छायाचित्र टिपलं जाते. अप्रतिम सदृश्य या ठिकाणी फॅमिली बॉईज रावळगावच्या मैदानावरती. आळंदी डॅम मात्र नक्कीच कोचरगाव या धुळे डोंगरावरून मात्र नक्कीच उगम झाला होता. असताना आपण पाहतो या ठिकाणी की आमच्या शेतकऱ्यांसाठी जे पाणी आळंदी डॅमचं जे धरणाचे पाणी आहे ते मात्र आरक्षण म्हणून मात्र नक्कीच ठेवले गेले. आणि ठेवत असताना आमच्या या ॲग्रिकल्चर ते मात्र सांगले जाते काही मार्केटमध्ये नक्कीच टोमॅटोला भाव नसेल, परंतु क्रिकेटचा डाव मात्र या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा फायनलच्या क्षेत्रामध्ये पाठीमागे 163 आहे. संधी निर्माण झाली. कॅच पकडला जातोय. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय. षटक देखील संपते या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल या ठिकाणी ती मात्र 2 गडी बाद 17. नाना बाद होतोय. अजूनही सलामी फलंदाज मात्र संपत क्रीजवरती मजबूत आहे, परंतु मात्र पाहायचं आहे की नेक्स्ट बॅटर कोण मैदानाच्या आत जातोय. पाहायचं आहे मित्रांनो, तयारीत राहायचं आहे. अति काही संकटात नाही असंच आपल्याला चित्र पाहायला मिळालं, कारण नाना हा फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू मोडण्याच्या पर्यंत बाद होते. नेक्स्ट बॅटर मैदानात जातोय समीर. काल काय गोलंदाजी केली या समीरने. आपल्या संघाला विजय रात्री तर झोपला नसेल कारण एक खुशीची लहर त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली होती. तोच मात्र समीर आपल्या मैदानाच्या आत बॅट घेऊन उतरतोय. ड्रोन कॅमेराच्या जरिये मात्र नक्कीच प्रेक्षकांना आपण पाहतोय की नक्कीच शानदार दृश्य टिपलं जाते. आदरणीय चेतन भाऊ मडवी आमचे ऑपरेटर आणि आमचे कॅमेरामॅन बघायला तर चॉकलेट बॉय या ठिकाणी आपण पाहू शकाल. आमचे नवनाथ हेमंत भाऊ नक्कीच तुमच्या देखील सहर्ष स्वागत आहे. शानदार दृश्य आमच्या या क्रिकेट प्रेमींना आपल्या प्रेक्षकांद्वारे नक्कीच पाहायला मिळते. आणि मिळत असताना प्रत्येकदा आपण जाऊया मैदानाकडे. ऑन साइडला लाजबाब खूबसूरत फटका पाहायला मिळतोय. दर्शनीय फटका. बिग षटकार. दाद दिली गेली होती. सांगले जाते ना की साथ द्या, प्रतिसाद द्या. जमलं तर नक्कीच दाद द्या. आणि दाद देत असताना टाळ्यांच्या गजरात मित्रांनो पारी जर आवडली तर नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्याच्या गजरात मात्र नक्कीच स्वागत करायचे. या फलंदाजाचे शानदार फटका पाहायला मिळतोय. हलकीशी अपील केली गेली होती असवलीपाडा या संघाकडनं. असवलीपाडा या संघाला मात्र ही महत्त्वपूर्ण विकेट काढावी लागेल. हिम्मत मित्रांनो हारू नका. आपला प्रयत्न, संघर्ष, मेहनत, कष्ट करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तत्पुरते आपण पाहतोय की जेव्हा षटकार मारला जाईल तेव्हा मात्र खचून न जाता जो आपली स्वाभाविक गोलंदाजी आहे, जे नियंत्रण आहे ते तुम्ही आपलं षडयंत्र वापरा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. एकदा बॅकफुटवर खेळला होता. एक डिफेन्सिव्ह शॉट तर पाहायला मिळाला होता. पाठीमागे प्रोटेक्शन नाही त्या ठिकाणी. मात्र ह्या ठिकाणी थ्रो येतोय नॉन स्ट्राईक हँडला. तेव्हा मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पाहायला मिळतात. आणि टाळ्यांच्या गजरात मात्र नक्कीच तारीफ केली जाते, प्रशंसा केली जाते या फलंदाजाची. कारण जिथे एक षटकार आला होता तिथे मात्र एक सन्मान देऊन खेळला होता. आपली जोपर्यंत मात्र शेवटच्या षटकापर्यंत विकेट टिकवली जाईल तोपर्यंत मात्र रवळगाव हा संघ मजबूत स्थितीमध्ये नक्कीच पोहोचेल. यात मात्र शंका नसेल. रमेश भाऊ यांचा पुढील चेंडू. रिव्हर्सिव्हचा फटका यावेळेस शानदार फटका पाहायला मिळतोय. आळंदी डॅमकडे जातोय चेंडू. 4 रन. काय फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. बघायला गेलं तर आपण पाहतोय की नक्कीच आमचे ग्रामपंचायत सरपंच रवळगाव आदरणीय पांडुरंग टोंगारे साहेब हे देखील नक्कीच आमच्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो की नक्कीच या आपल्या फायनलच्या दिवशी मात्र आमच्या या मेहमानांची नक्कीच संध्याकाळच्या सत्रात उपस्थिती लागेल या मैदानावरती. परत एकदा बॅक टू बॅक 1 अनदर बाउंड्री.
4 रन. काय प्लॅस मध्ये काय शक्तिशाली प्रहार केला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. अशा वेळेस जर ब्लॉक हॉलमध्ये सट्टिक यारकर वाईट यारकर जर टाकला गेला असता तर नक्कीच या ठिकाणी रमेश हा भाऊ वाचला असता. परंतु मात्र एक महान गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या शनवर यांनी सांगितले होते की रनापासून जर आपल्याला वाचायचे असेल तर सट्टिक यारकर मारणे गरजेचे. परंतु या ठिकाणी आपल्याला तेवढी प्रॅक्टिस देखील करणे गरजेचे असते. परंतु मात्र प्रॅक्टिस करत असताना मात्र या फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून आग ओकते. संपत भाऊ खेळतोय 7 चेंडूमध्ये 21 धाववरती आणि धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 गडी बाद 33 धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल ह्या षटकातील. परत एकदा संधी निर्माण केले. यावेळेस देखील पाहायचं आहे की सीमा पार जाईल की नाही. चेंडू सीमेवर आपलीकडे 4 रन. हॅट्रिक तर घेतली या ठिकाणी आणि हॅट्रिक घेत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक आदरणीय लखनभाऊ बंबळे यांनी मात्र लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार आणि 3 विकेट जर काढले गेले तर नक्कीच बक्षीस ठेवलं होतं. ते मात्र नक्कीच या फलंदाजाने बक्षीस सोडवलंय. परंतु स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातोय ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये. बघायला मिळते धावसंख्या मित्रांनो 2 गडी बाद 37 रवळगावकरांची धावसंख्या. मित्रांनो थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. घाई करायची आहे कारण अजूनही बघायला गेलं तर आपल्याला बरेचसे मॅचेस खेळायचे आहेत. कारण 1:48 झाल्यानंतर मात्र नक्कीच ह्या ठिकाणी स्ट्रॅटेजी टाइम आउट मात्र समाप्त होते आणि समाप्त होत झाल्यानंतर आपण पाहतोय की परत एकदा सामन्याला सुरुवात होते. 23 नोव्हेंबर पासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती आणि प्रतियोगितेला सुरुवात होत असताना आपण पाहतो की अंतिम टप्प्यात आज रविवार आणि रविवारचा दिवस सुट्टी असल्याने मात्र नक्कीच प्रेक्षकांची गर्दी वाढते या ठिकाणी. आणि प्रेक्षकांची गर्दी वाढत असताना ड्रोन कॅमेऱ्याच्या जरी मात्र काय छायाचित्र आपल्याला या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. सुंदर दृश्य आळंदी डॅमच्या पाठीमागे एक सुंदर सपाट मैदान आणि मैदानात मात्र एक क्रिकेटचे सामने आपल्याला फॅमिली बॉईज रवळगावच्या मैदानावरती पाहायला मिळतात. प्रत्येकदा आपण पाहतोय या ठिकाणी आपण युवराज प्रत्येकदा येतोय. प्रत्येकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आला येतोय चेंडू. त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विजय यांच्याकडनं एक सिंगल धाव तर काढली जाईल परंतु मात्र सिंगल धाव काढत असताना अजूनही मात्र विस्फोटक फलंदाज तो मात्र काही खेळी करून हॅट्रिक तर घेतली चौकारांची आणि हॅट्रिक घेत असताना मात्र 25 धावेवरती खेळतोय. केवळ आपण बघाल की नक्कीच 8 चेंडूचा सामना खेळला होता. रिव्हर्सिपचा फटका यावेळेस मात्र चेंडूची उंचाई मिळाली नाही. जी उंचाई अपेक्षा केली जात होती ह्या ठिकाणी ती मात्र चेंडू खाली राहून गेला होता आणि बॅट मात्र वरून गेल्यानंतर मात्र समन्वय झाल्या नसल्या कारणाने निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस सट्टिक यारकर मित्रांनो मारणे गरजेचे असते कारण वीरेंद्र सहवाग यांनी मात्र सांगितलं होते की जेव्हा मी मात्र मैदानाचा फलंदाजी करण्यासाठी जातोय तेव्हा मात्र माझ्या डोक्यात एकच विचार असतोय की कोणत्या गोलंदाजाला आज तोडून फोडून काढायचे आणि तेव्हा तो मात्र आक्रमक खेळी करतोय. ऑन साईडला परत एकदा संधीची निर्माण झाली कॅच पकडण्याची. सुंदर जल पकडला जातोय. हँड द बिग विकेट बॅक टू द पेव्हिलियन. मात्र रवळगावकरांना मात्र हा तिसरा झटका लागतोय. तो मात्र या संपतच्या रूपात संपतच्या स्वरूपात मात्र तिसरा झटका लागल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मिस्टर सतीश. शानदार फलंदाजी करत असताना सांगितले जाते ना की संदीप नसीब कोणी दुसरं लिहत नसतं. आपलं नसीब आपल्याला हाती असतं. येताना काही आणायचे नसतं जाताना काही न्यायचे नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचे असते याचे प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचे असते आणि तेच मात्र प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. तर मात्र सतीश स्ट्राईकला येतोय युवराज यांचा सामना करण्यासाठी. तत्पुरते आपण पाहतोय धावसंख्या 3 गडी बाद 38 ही धावसंख्या पाहायला मिळते रवळगावकरांची. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पाहिलाय की षटकार जाईल की नाही. अनुमान अंदाज मात्र ओहो यावेळेला काय जज अनुमान अंदाज पकडला होता परंतु मात्र आपला बॉडीचा बॅलन्स
मात्र सावरू शकले नसल्या कारणे मात्र आमच्या सिद्ध कमेंट्री बॉक्समध्ये लॉंग ऑनच्या रिजनमध्ये मात्र चेंडू षटकार येतोय आणि षटकार आल्यानंतर मात्र नक्कीच एक नाराजगी नितीन भाऊ यांच्याकडून व्यक्त केली जाईल असं अलीपाडाकडून सांगून शानदार एफर्ट लावलं होतं. नक्कीच आपला जीव जॉकीमध्ये टाकला होता परंतु मात्र बॉडीचा बॅलन्स न सावरू आल्यामुळे षटकार जातोय. पुढील चेंडू युवराज यांचा धावसंख्या तर तेज रफ्तारच्या गतीने वाढते 44 44 धावसंख्या. प्रत्येकदा बॉटम हँडचा एक कलाईचा वापर करत असताना ऑन साईडला मोडण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असताना मात्र निर्धाव तर चेंडू टाकला. धावसंख्या अजूनही 3 गडी गमावून 44 44 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. शानदार गोलंदाजी अस्वली पाडा संघाकडनं बघायला गेलं तर नक्कीच मित्रांनो आपल्यावर जेव्हा फलंदाज हवे होतात तेव्हा मात्र निराश होऊ नका. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. प्रयत्न करा. काट लागले. आवाज तर आलाय. आवाज आल्यानंतर मात्र हा चौथा झटका लागतोय रवळगावकरांना. षटक देखील संपते. षटक संपल्यानंतर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते म्हणजे 24 चेंडूमध्ये 44 धावसंख्या जमावली. 3 गडी बाद रवळगावकरांची धावसंख्या. फॅमिली बॉईज चषक रवळगाव 2024 ची स्पर्धा पर्व पहिले. मात्र या प्रतियोगितेतील आजचा हा मात्र फायनलचा दिवस रविवारचा दिवस प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते आणि वाढत असताना मात्र आजच्या दिवसातील हा चौथा सामना आणि चौथा सामना होत असल्याने पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र सय्यद पिंपरी आणि कुळवंडी. कारण सय्यद पिंपरी या संघाने गणेशगाव या संघाला पराजित केलं होतं आणि कुळवंडी या संघाने तुंगलदरा या संघाला पराभूत केलं होतं. एक सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळाला होता त्या ठिकाणी. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल एक ड्रोन कॅमेऱ्याच्या जरिये मात्र एक शानदार दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. आमच्या या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे देखील मात्र नक्कीच छायाचित्र टिपलं जाते. शेवटचे षटक नितीन घेऊन येते. या ठिकाणी 4 विकेट तर गेले परंतु अजूनही 6 फलंदाज आपल्या सुरक्षित चमूमध्ये तर आहेत. परंतु पाहायला मिळते की परत एकदा नितीन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी या ठिकाणी. यावेळेला लॉंग ऑनच्या रिजनमध्ये संजय पाठीमागे येतोय. शानदार झेल पकडला जातोय. विकेट नंबर 5. 5वा झटका लागतोय. या ठिकाणी सुनील फलंदाज बाद होतोय. सांगितलं जाते नाही की शब्द शोधला तर अर्थ आहे. वाढला तर कला आहे. शब्द शोधला तर सात्वन आहे. झेलला तर आज्ञा आहे. टाकला तर वजनदार आहे. शब्द अक्षय पण नाही आणि निशब्द पण नाही. परंतु शब्द टाकत असताना आपण पाहतोय की नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय शरद. शरद येतोय कारण सुनील बाद होते. आता मात्र कुठेतरी नक्की धावसंख्या तर रोखली जाते. या ठिकाणी धावसंख्या रोखत असताना मात्र आपण पाहू शकाल की नक्कीच जेव्हा मात्र संपत हा एक विस्फोटक फलंदाज बाद झाला होता तेव्हा मात्र थोडंसं अस्वलीपाडा या संघाने राहायची साथ तर घेतली असेल. नाहीतर त्यांची जर विकेट जर ह्या ठिकाणी आपल्याला क्रीजवरती जर पाहायला मिळाली असती तर अजूनही आपल्याला धावांचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळाला असता. परंतु मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट काढल्यानंतर मात्र नितीन मात्र आपलं शेवटचं षटक टाकण्यासाठी तयार आहेत. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 5 गडी बाद 44 धावसंख्या. यावेळेला ताणून खेचून ऑफ साईडला थर्ड मॅनच्या रिजनमध्ये खेळला असता तर नक्की चांगला असता. परंतु मात्र उपयोगी फटका पाहायला मिळतोय. जाणून बुजून खेळला फटका ऑन साईडला खेचून खेळला फटका थोडासा डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 4 रन. मित्रांनो नक्कीच आपण आपली मेहनत तर करत असतो परंतु क्रिकेट हा खेळ म्हणजेच एकेने खेळला जात नाही तर नक्कीच सांघिकांचे बळ असते. परत एकदा जमिनीलगतचा फटका आमचे प्रेक्षक बसले त्या ठिकाणी सीमापार जाईल का परंतु मात्र नक्कीच सीमापार जातोय 4 रन. त्या पद्धतीने आपण पाहतोय की नक्कीच एक क्रिकेटमध्ये सांगितले जाते ना की एकेने होत नाही तर 11 जण जे 11 प्लेयर असतात त्यांना मात्र नक्कीच बॉलाची साथ द्यावी लागते. परंतु मात्र एक मोठं मैदान 77 मीटरची लांब बाउंड्री असल्या कारण मात्र नक्कीच एक मोठा गॅप मोठा जागा बनवून खेळला होता फटका. बॅक टू बॅक 2 चौकार तर आले पाहिजे. ती हॅट्रिक घेतली जाईल का नाही. किनारा लागलाय लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये जातोय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे सुंदर क्षेत्ररक्षण मात्र एक धाव तर काढली जाते. कुठल्याही प्रकारचे नुकसान नसेल होत नसताना धावसंख्या नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 5 गडी बाद 53 धावसंख्या. स्पीडअप घ्यायच्या मित्रांनो. स्पीडअप घेत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच आजच्या दिवसातील आपल्याला नक्कीच मेगा फायनलचे सामने देखील पाहायला मिळतील. 1 वाजून 55 मिनिट झाल्यानंतर
मात्र ह्या षटकातील पाहायला गेले तर 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना डावखुऱ्या हाताचा शैली फलंदाज स्ट्राईकला येतोय. शरद शरद आणि नक्कीच सागर यांची ही जोडी मैदानाच्या आत, कारण महत्वपूर्ण अर्धी टीम आपल्या चमूमध्ये परतल्यानंतर थोडासा आमच्या सज्जन बॉम्बले यांना देखील अडथळा निर्माण होते, कारण स्कोअर लेगच्या दिशेने होता तो मात्र ऑन साईडला स्कोअर लेगच्या दिशेने जाऊन उभा राहतोय. परत एकदा सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. यावेळी चांगला फ्लिक केलंय षटकारांसाठी, कारण ऑन साईडला बघायला गेलं तर मित्रांनो कुठेतरी नक्कीच 50-58च्या आसपास ती बाउंड्री मीटर, ती जी बाउंड्री आहे ती मात्र समोर आहे आणि त्याच ठिकाणी मात्र फटका पाहायला मिळाला सागर यांच्या बॅटच्या माध्यमातून. लाजबाब फटका, खूप सरळ फटका, एक दर्शनीय फटका आणि दर्शनीय फटका दिसताना एक ताबडतोब हिटिंग पावर दाखवताना एक मोठी धावसंख्या उभारली जाते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. यावेळी देखील दमदार फटका पाहायला मिळतोय. वाह, काय कडक फटका पाहायला मिळतोय, सिग्नेचर फटका. 2 षटकार तर मारले गेले नक्कीच. त्यानंतर पाहायला गेलं तर नक्कीच आमच्या ग्रामपंचायत रवळगावचे सरपंच आदरणीय पांडुरंग टोंगारे साहेब यांच्याकडून जे 2 षटकांसाठी बक्षीस लावलं होतं ते मात्र नक्कीच सोडवले गेले, परंतु मात्र नक्कीच एक मोठी धावसंख्या बनवली प्रथम फलंदाजी करत असताना. ती मात्र 30 चेंडूमध्ये 66 धावांचे टार्गेट ठेवले गेले, ते मात्र अस्वलीपाडा या संघासमोर. सागर भाऊ, आपल्याला विनंती असेल आपण या समोर यायचे, कारण 2 षटकार रानसाठी जे बक्षीस लावलं गेलं होतं आदरणीय पांडुरंग टोंगारे ग्रामपंचायत सरपंच रवळगाव यांनी मात्र जे बक्षीस लावलं होतं ते मात्र त्यांच्या शुभ हस्ते मात्र दिले जाते. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नक्कीच पाठ देखील सोबत थोपटली जाते, कारण या ठिकाणी मात्र नक्कीच शानदार परफॉर्मन्स केला होता आणि रवळगावकरांची मात्र नक्कीच बॅट. त्यानंतर हॅट्रिक ज्यांनी चौकार मारले गेले होते संपत भाऊनी, ते मात्र बक्षीस ठेवलं होतं आदरणीय लखनभाऊ बॉम्बले यांच्या देखील नक्कीच हस्ते मात्र 5 रुपयाचे कॅश प्राईज दिले जाते. अभिनंदन अभिनंदन. परंतु परत एकदा पहिली इनिंग समाप्त झाली मित्रांनो या ठिकाणी. आता मात्र जे टार्गेट ठेवले गेले अस्वलीपाडा या संघासमोर 30 चेंडू म्हणजे 5 षटकामध्ये 66 धावांचं आव्हान असेल. पुढील सामना या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळेल सय्यद पिंपरी विरुद्ध कुळवंडी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, संघ नायकांना विनंती असेल मित्रांनो या ठिकाणी टॉचविन करून घेण्यासाठी यायचे, कारण सय्यद पिंपरी या संघाने पहिल्याच सामन्यात मात्र गणेशगाव या संघाला पराभव केलं होतं आणि कुळवंडी या संघाने मात्र तुंगलदरा या संघाला पराभूत केलं होतं. मित्रांनो दुसऱ्या इनिंगला नक्कीच थोड्याच वेळात सुरुवात होईल. आमचे पंचक्रोशीतील आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमिकांचे, रसिकांचे तसेच आमच्या मंचावर उपस्थित मानवांचे परत एकदा सरसे स्वागत आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला शानदार हे दृश्य छायाचित्र पाहायला मिळते या मैदानात. त्यानंतर नक्कीच पुढील सामना आमच्या या नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर कुळवंडी ह्या संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, तर सय्यद पिंपरी या संघ नायकांना विनंती असेल आपण मित्रांनो टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. तर त्यानंतर आपण पाहतोय कुळवंडी. मित्रांनो रमेश भाऊ आपण कुठे असतील तर नक्कीच टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. या ठिकाणी आपण पाहतोय पहिले इनिंग समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जर मित्रांनो पाहायला मिळेल या ठिकाणी 65 धावसंख्या जमली होती आणि 66 धावांचे टार्गेट ठेवले गेले, ते मात्र अस्वलीपाडा या संघासमोर. 2 वाजलेत मित्रांनो या ठिकाणी. आज रविवारचा दिवस आणि रविवारचा दिवस असल्या कारणाने आपण पाहतोय एक मोठं विशाल टार्गेट ठेवले गेले, ते मात्र या ठिकाणी अस्वलीपाडा या संघासमोर एक कारनामा करतील का, इतिहास घडवला जाईल का, या मैदानावरती चेस केला जाईल का, हे प्रश्न तर नक्कीच निर्माण तर झालेत, परंतु निर्माण होत असताना बरोबर 2 बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतात, ते मात्र अस्वलीपाडा या संघाची 2 बॅटर. परंतु आपण पहिल्या षटक घेऊन येते रवळगाव या संघाकडनं मिस्टर शरद.
मित्रांनो कुळवंडी कर्णधार रमेश भाऊ. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते मित्रांनो. या ठिकाणी शर्यत येतोय. पहिले षटक 66 धावांचे एक विशाल टार्गेट. त्यांच्या पाठला करत असताना दोन बॅटर मैदानाच्या आत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, परंतु त्या ठिकाणी मात्र चेंडू सीमापार जाईल की नाही, परंतु मात्र चेंडू सीमापार जातोय. चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं जाते ते मात्र शरद यांचं. चौकार येतोय. चौकार असताना आपण पाहतोय की नक्कीच दमखम दाखवत असताना आपल्याला कुठेतरी 12-13च्या सरासरी धावसंख्या मित्रांनो करायला लागतील या ठिकाणी. परत एकदा लाजबाब खूपसात फटका पाहायला मिळतो या ठिकाणी, परंतु चेंडू सीमापार जाईल की नाही, गती कमी प्राप्त होताना पाहायला मिळते, परंतु चेंडू सीमापार जातोय. 4 रन. बॅक टू बॅक 2 चौकार. या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच 2 चेंडूवरती 2 चौकार म्हणजेच हॅट्रिक कोण असेल चौकारांची. जर चौकार जर मारला परत या चेंडूवरती तर नक्कीच 5 रुपयाचे कॅश प्राइज सुटू शकते या ठिकाणी. आपण पाहतोय की 3 षटकार 3 चौकार 3 विकेट लगातार जर काढल्या गेल्या तर कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टोलचे मालिक आदरणीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून मात्र 5 रुपयाचे कॅश प्राइज ठेवले गेले. तत्पुरते आपण पाहतो की या बॅटच्या माध्यमातून 2 एक खणखणीत चौकार तर पाहायला मिळाले होते. एक ऑन साईडला एक ऑफ साईडला मारला होता. हॅट्रिक घेतली जाईल की नाही पाहायचे आहे. शरद प्रत्येकदा 2 चेंडू टाकून 8 धावा खर्च करत असताना प्रत्येकदा बॅटचा किनारा लागला होता. आता मात्र नक्कीच वापसी केलेली दिसते शरद भाऊ यांनी. यावेळेला देखील चांगला फटका संधी निर्माण झाली कॅच पकडण्याची. शानदार झेल पकडला जातोय पॉइंट कव्हर मध्ये. शानदार झेल पकडत असताना या ठिकाणी मात्र माघारी पडावं लागते. पहिलाच झटका लागतो या ठिकाणी मात्र अस्वलीपडा या संघाला. त्यानंतर नक्कीच कुळवंडेचे भूमिपुत्र कुशाल भाऊ CRF कमांडो नक्कीच त्यांचे देखील मी प्रत्येकदा सरसे स्वागत करतो. कारण देशावरती आपलं नक्कीच त्याग प्राण लावून देशाची सेवा केली जाते आणि सेवा करत असताना मात्र नक्कीच त्यांचे जे क्रिकेटची आवड होती आणि आवड होत असताना आपल्या संघासाठी मात्र खेळण्यासाठी या फॅमिली बॉईज रवळगावच्या मैदानावरती उपस्थित झाली होती आणि होत असताना अजूनही त्यांचा सामना आहे. आणि होत असताना परत एकदा मी त्यांच्या नक्कीच आमच्या कुशाल भाऊ यांच्या मी नक्कीच फॅमिली बॉईज रवळगाव कमेंटच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय. परंतु मात्र चुकीला माफी दाखवत असताना बॅक टू बॅक 2 चौकार तर मारले गेले होते. परंतु त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच शरद भाऊ यांना एक महत्वपूर्ण विकेट मिळते आणि विकेट मिळत असताना थोडंसं बॅकफुटवर ढकललं जाते. ते मात्र अस्वलीपडा या संघाला. नेक्स्ट बॅटर येतोय मैदानाच्या आत. संजय बाद झाल्यानंतर मात्र नाना आणि सदाशिव यांची ही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळेल. सॉरी मित्रांनो माफ करा. नितीन येतोय आणि फील्डमध्ये देखील परिवर्तन केले जाते. परिवर्तन करत असताना आपण पाहतोय शरद भाऊ यांच्या पुढील चेंडू या षटकातील जर बघायला तर शानदार फलंदाजी शानदार गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर लगातार 3 निर्धाव काढले होते. यावेळेला देखील जर नक्कीच घुटण्याला जर आपल्या पायाला जर लागला नसता तर नक्कीच क्लीन बॉल झाला असता. सट्टिक ब्लॉकमध्ये यार्कर मारला होता परंतु षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते अस्वलीपाडा या संघाची 1 गडी बाद 9.
66 धावांचे मात्र पाठलाग करत असताना मात्र एक अस्वलीपणाला नक्कीच दमखम दाखवावा लागेल. जॉकी शॉट तर मारावी लागतीलच, परंतु मात्र इतके दुखीने तर काम चालणार नाही. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेलच या ठिकाणी. तर मात्र कादवा 11 आणि कुळवंडी यांच्या दरम्यान. तोपर्यंत मित्रांनो आपण पाहतोय की प्रेक्षकांची गर्दी वाढते. 2:06 झाल्यानंतर मग थोडीशी मित्रांनो स्पीडअप घाई करायची आहे, कारण आजच्या दिवसात आपल्याला फायनलचे सामने देखील खेळवायचे आहेत. कुठे ना कुठे मित्रांनो नक्कीच आपला संघ जर फायनलमध्ये पोहोचला तर नक्कीच कुठेतरी एक बाधा येऊ नये की 2 षटकांचा किंवा 1 षटकांचा खेळ जाईल. त्यापर्यंत थोडंसं मंडळाला सहकार्य कराल तर नक्कीच चांगलं होईल. स्पीडअप घ्यायचे आहे थोडेसे मित्रांनो, घाई करायची आहे. 36 येतोय ब्लॉक हॉलमध्ये चेंडू. ही मात्र नियंत्रण चांगले असेल, लाईन चांगली असेल. कालचा सामना जर बघायला गेलं तर रवळगाव आणि धुमोड यांच्यात काय आहे चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. 9 बॉल चेंडू टाकला होता. एक समयला असं वाटलं की धुमोडी हा मात्र सहज विजय करू शकेल की काय, परंतु मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती समीर यांची. एक चेंडू निर्धाव काढला होता आणि 1 धावेने सामना जिंकला होता आणि जिंकत असताना आपल्या अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. सटीक नियंत्रण के साथ गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटच्या मात्र नक्की फेस तर खोलला नव्हता, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रयत्न चालू आहे, संघर्ष चालू आहे, युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू होत असताना क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की जेव्हा आपले मित्र असतात तेव्हा मात्र विरुद्ध असतात, तेव्हा आपल्याला नक्कीच मित्राला दूर ठेवून मात्र शत्रूशी सामना करावा लागतोय. आणि जिंकत असताना आपण पाहतोय की नक्कीच जिंकल्यानंतर जेव्हा आपण हरल्यानंतर जेव्हा आपण सात्वन करतोय, चर्चा करतोय, तेव्हा मात्र आपली नक्कीच चर्चा होती की नक्कीच मित्रा तू चांगला खेळास, नक्कीच मित्रा तू आम्हाला पराजित केले. अशी क्रिकेटची मात्र वेळ आहे. आणि वेळ होत असताना आपण पाहतोय सतीश भाऊ यांच्या पुढील चेंडू. यावेळेला चांगला फटका, चेंडूला उंचाई मिळाली हवाई यात्रेमध्ये, परंतु एक क्षेत्ररक्षक येते चेंडूच्या पाठीमागे. सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय या ठिकाणी अस्वलीपडा संघाला. पुढील चेंडू परत एकदा कट लागला होता त्या ठिकाणी थर्डमॅनच्या रिजनमध्ये, परंतु आपण पाहतोय ऑन साईडला जेव्हा थ्रो आला होता तेव्हा मात्र बॅकअप कव्हर केली होती. एक मात्र नक्कीच धाव रोखण्याचा प्रयत्न देखील केला जातो. तर मात्र रवळगाव करून शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी, परंतु मात्र गेअर एक्सिलेटर चेंज करावं लागेल अस्वलीपडा या संघाला. शानदार फलंदाजी, शानदार गोलंदाजी करत असताना आपण पाहतो या ठिकाणी सतीश दुसरं षटक मार्गदीपथावर चालू असताना या ठिकाणी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते एक शानदार ऑर्गनाइज ही मात्र फॅमिली वाईज रवळगावकरांची ही स्पर्धा. त्यावेळेस बॅटचा किनारा लागला होता की नाही, परंतु षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते अस्वलीपडा या संघाची. जर बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी 2 गडी बाद 10 धाव संख्या पाहायला मिळते. 10 धावसंख्या येत असताना आपण पाहतोय की अजूनही 56 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी, कारण 66 धावांचे टार्गेट ठेवले गेले. समीकरण बदलते मित्रांनो. ह्या ठिकाणी जर बघायला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक, म्हणजेच 18 चेंडू 18 बॉल आणि 56 धावांचं आव्हान अजूनही अस्वलीपडाला ह्या सामन्यामध्ये जर जिंकायचे असेल तर नक्कीच आपल्याला षटकार चौकारांचा पाऊस पडावा लागेल. आणि आपण पाहतोय नो मीटिंग मित्रांनो, नक्कीच घाई करायची आहे, कारण जेव्हा आपण गोलंदाजी करतोय तेव्हा मात्र आपला गोलंदाज पुढचा कोण असेल तर मात्र त्वरित काढणे गरजेचे असेल. आणि काढत असताना ह्या ठिकाणी प्रत्येकदा शर्यत येते. तिसरा षटक प्रत्येकदा शर्यत येते. पहिलं षटक टाकत असताना 9 धावा खर्च केले होते. 2 महत्त्वपूर्ण विकेट तर काढले गेले होते प्रत्येकदा आपल्या कोट्यातील. मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी राऊंड विकेटचा मारा करत असताना या ठिकाणी पाहू शकाल. त्यानंतर आपण पाहतोय की आमचे रवळगावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय रामदास माळेकर, निवृत्ती बोंबले, तानाजी पारधी, सोमनाथ बोंबले, धर्मा बोंबले, सीताराम पारधी, सोमनाथ भोये, बाळू सितान, त्याच्या व्यतिरिक्त आमचे ज्येष्ठ नागरिक असतील आमच्या रवळगावचे, त्यांचे देखील परत एकदा सरचं स्वागत आहे.
ऑन साईडला दमदार फटका, परंतु जाईल का सीमा पार? त्या पाठीमागे एक काय मिसफील्ड तर झाली होती आणि मिसफील्ड झाल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. फॅमिली बॉयज राऊळगाव चषक 2024 ची स्पर्धा पर्व पहिले ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर आमच्या फॅमिली बॉयज राऊळगाव या संघाला कमिटीला सहकार्य लाभले टायगर 11 रवळगाव, तसेच न्यू स्टार रवळगाव आणि ईगल स्टार दह्याची वाडी यांचे देखील मी मोलाचे सहकार्य लागल्या कारणाने त्यांचे देखील सरस एकदा स्वागत करते. तसेच आमच्या नक्कीच मदन दादा, तसेच आमचे नक्कीच सुखदेव दादा हे देखील मॅचचा आनंद पाहताना आमच्या नक्कीच कमेंट्रीच्या बॉक्स बाजूला बसले आहेत, त्यांचे देखील सरस स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, टाकल्यानंतर मात्र खेळण्याचा तर प्रयत्न होता, परंतु समन्वय झाला नसल्याने मात्र निर्धाव चेंडू जातोय. मित्रांनो, प्रत्येक चेंडूवर अटॅक करावं लागेल, कारण आपण हारला तरी चालेल, इतिहासच गेला पाहिजे, जिंकला तरी चालेल, इतिहासच गेला पाहिजे, कारण ढासळलेल्या घराचे लोक विटा सुद्धा सोडत नाही आणि सोडत नसल्याने आपण पाहतोय की आपल्याला विकेट महत्वाची नसेल तर नक्कीच आपल्याला धावांची गरज आहे आणि धावांची गरज असताना आपण पाहतोय पुढील चेंडू अटॅक तर चालू आहे, परंतु चतुराई भरी गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. शरद भाऊ यांच्याकडनं यावेळेस चेंडूच्या ऑफ स्टंपच्या बाहेर जेवण फलंदाजांनी सिद्धे हाटने जर सिद्धे बॅटने जर फलंदाजी केली तर देखील उपयोगी फटके पाहायला मिळतील, परंतु थोडीशी तिरशी बॅट झाल्यानंतर जेव्हा मात्र सटीक वाईट यार्कर चेंडू टाकले जातात तेव्हा मात्र नक्कीच फलंदाजाला चेंडू समजू शकला नसल्या कारणाने निर्धाव चेंडू पाहायला मिळतात या ठिकाणी. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक तर आहे, सुंदर झेल पकडला जातोय. सुंदर झेल पकडत असताना विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतो या ठिकाणी अस्वलीपाडा या संघाला. सदाशिव मिस्टर फलंदाज बाद होतोय. सदाशिवच्या स्वरूपात मात्र नक्कीच माघार परतावं लागते, कारण आपल्या संघाला विजय तर प्राप्त करून दिला नाही, परंतु अंतिम 8 मध्ये परतल्यानंतर मात्र नक्कीच त्यांच्यावरती जी स्माईल आहे ती मात्र नक्कीच चेहऱ्यावरची स्माईल आपल्याला पाहायला मिळते. वेल डन सदाशिव भाऊ, आपण प्रयत्न केला परंतु प्रयत्नाला यश काही मिळालं नाही, परंतु विकेट जाते. शंकर येतोय नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत. शरद भाऊ यांना मात्र ह्या बघायला गेलं तर ह्या प्रतियोगितेतील ह्या सामन्यातील जर बघायला गेलं तर 3 महत्वपूर्ण विकेट काढले गेलेत. विकेट काढले करत असताना आपण पाहतोय की शंकर स्ट्राईकला येतोय, एक लडखडाती पारी पाहायला मिळते या ठिकाणी, परंतु मात्र दमखम दाखवत असताना मित्रांनो नक्कीच शंकर सगळा प्रयत्न करा, नक्कीच साथ द्या, जमलं तर प्रतिसाद द्या आणि प्रतिसाद देत असताना नक्कीच दाद द्या आणि दाद देत असताना मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय तो मात्र 45 जर्सी नंबर प्रदान केलेला फलंदाज. रिव्हर्सिव्हचा फटका या वेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू जाईल की नाही सीमारेषा आपल्याकडे, परंतु शानदार क्षेत्ररक्षण अंतिम क्षणापर्यंत मात्र बाउंड्री टच मात्र नक्कीच पाठला करत असताना अडवलं होतं आणि अडवत असल्या कारण मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा महत्वपूर्ण काढले जातात. अजूनही मात्र प्रयत्न